पुण्यातल्या स्वारगेट डेपोत घडलेल्या घटनेची सध्या राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे. पण या घटनेमध्ये एक नव्हे तर बलात्काराच्या 2 घटना घडलेल्या आहेत. आणि या दुसऱ्या बलात्कारामध्ये सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी विश्वासाचा, सुरक्षिततेचा ब्रँड असलेल्या एस टीची अब्रू निघालेली आहे. एरवी बलात्काराच्या घटना आपण खरं तर दुर्दैवानं रोज वाचत असतो, पण जेव्हा हा बलात्कार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जिथं जाणं सर्वसामान्य लोकांना टाळता येणार नाही, जिथला प्रवास सर्वसामान्य लोक सुरक्षित समजतात, त्या ठिकाणी जेव्हा होतो तेव्हा ती घटना जास्त गंभीर असते, सर्वसामान्यांना हादरवून सोडणारी असते. खरं तर या सगळ्या घटनेनंतर आता एस टीच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झालेली आहे. पण पहिली गोष्ट खरं तर राज्यकर्त्यांनी ही केली पाहिजे की या एस टीला शिवशाही नाव देणं हे बंद केलं पाहिजे. कारण जर छत्रपती शिवरायांच्या नावाची लाज, त्याची प्रतिष्ठा तुम्ही राखू शकत नसाल, तुम्हाला त्या एस टी बसेसना शिवशाही नाव देऊन प्रचार तर करायचा आहे, छत्रपती शिवरायांचं नाव तर घ्यायचं आहे, पण त्यांच्या नावाला साजेल असा कारभार करता येत नसेल, महिलांना सुरक्षा पुरवता येत नसेल किंवा डेपोवरती किमान सुविधासुद्धा ठेवता येत नसतील, तर खरोखर पहिलं काम हे करा की या एस टी बसेसचं शिवशाही हे नाव काढून टाका. जेव्हा तुम्हाला खात्री वाटेल की आपण या सगळ्या गोष्टी देऊ शकतोय, सर्वसामान्यांना, महिलांना सुरक्षा देऊ शकतो, त्याच्यानंतरच खरं तर हे नाव जे आहे ते लावण्याची परवानगी किंवा तशी मुभा या राज्यकर्त्यांना मिळाली पाहिजे. आता बलात्काराची घटना ही खरं तर म्हणजे एखाद्या मानवी हिंस्त्र दृष्टिकोनातून येते, हे मान्य आहे. काल पोलीस अधिकारी सुद्धा पुण्याचे तिथं सांगत होते की ही घटना घडल्यानंतर त्या मुलीनं आवाज केला नाही, पोलीस स्टेशन जवळच होतं, कोणीतरी आलं असतं. पण असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे पोलिसांनी स्वतःच्या चुकांवरती पांघरूण घालण्यासारखं आहे. कारण अशी घटना जेव्हा होते तेव्हा ती व्यक्ती एकतर संपूर्णपणे भयाच्या सावटाखाली असते. साहजिकच त्या व्यक्तीनं काहीतरी त्या व्यक्तीला धमकावलेलं आहे आणि त्या ट्रॉमामधून जात असताना पहिलं काम त्या व्यक्तीचं हे असेल की या व्यक्तीपासून आपण दूर जाणं. आणि नंतर जेव्हा तिला या सगळ्या अन्यायाची चीड आली किंवा तिला हा प्रकार मानसिकदृष्ट्या सहन झाला नाही, त्याच्यानंतरच ती मैत्रिणीशी बोलली आणि त्याच्यानंतर कंप्लेंट केलेली आहे. त्यामुळं कालचं जे पोलिसांचं वक्तव्य होतं ते पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि त्याच्यामधून एक प्रकारे आपल्या चुकांवरती पांघरूण घालून ही घटना कशी त्या मुलीच्या चुकीमुळे घडलेली आहे, म्हणजे त्या मुलीनं अनोळखी व्यक्तीशी बोलायला नको पाहिजे होतं वगैरे वगैरे, अशा सूचना ज्या आहेत ते जास्त दिल्या जात आहेत. आता एखाद्या मुलीनं ही काळजी जरूर घ्यायला पाहिजे, पण मुळामध्ये प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलेलं आहे त्याला जर आपला इरादा तडीस नेण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा ही त्या डेपोवरची एखादी बस वाटते, तर ही त्याची जी मानसिकता आहे किंवा हा जो त्याला विश्वास दिलेला आहे तो कोणी दिलेला आहे? तो याच व्यवस्थेनं दिलेला आहे. एस टी डेपोचा असा बलात्कारी अड्डा करण्याला नेमकं कोण कारणीभूत आहेत? त्या लोकांना दोषी धरायचं नाही का? त्या मुलीला प्रश्न विचारण्याच्या आधी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर एस टी म्हणजे एकतर पुण्यासारखं शहर, म्हणजे मला वाटतं राज्यातलं सर्वात वर्दळीचं बस स्टँड कुठलं असेल तर ते स्वारगेट असेल. मुंबई मोठं शहर जरी असलं तरी मुंबईमध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये बसचा वापर जो आहे तो होत नाही, लोकलचा जास्त होतो. बाहेरून येणाऱ्या गाड्या जरी असल्या तरी पुणे हे त्या अर्थानं एस टीचं सगळ्यात मोठं बस डेपो जे आहे ते स्वारगेट म्हणायला हवं. आणि त्या डेपोवरती, सर्वात मोठ्या बस डेपोवरती, सर्वात वर्दळीच्या बस डेपोवरती ही घटना घडलेली आहे. ही बाब याच्यामध्ये धक्कादायक आहे. आता ज्यावेळी मंत्री महोदयांनी 23 सुरक्षा रक्षक निलंबित केले, त्याच्यानंतरच खरं तर सगळ्या राज्याला ही बाब समजली की तिथं एवढ्या पोलिसांची नियुक्ती, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होती. पण म्हणजे जर 23 लोक या सुरक्षेसाठी बस डेपोवरती होते तरी सुद्धा हा बस डेपो इतक्या बिनधास्तपणे बलात्काराचा आणि इतर कुकर्मांचा अड्डा कसा काय बनू शकतो? म्हणजे तुमच्यापैकी अनेक जण त्यांचा बसचा प्रवास सुटला असेल कालांतरानं, काही लोक चारचाकीचा प्रवास करत असतील, पण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी
याच एस टीनं प्रवास केलेला आहे, याच एस टीनं आपल्याला आधार दिलेला आहे. आणि आत्ता जरी तुम्ही प्रवास करत नसाल तरी तुमच्या आजूबाजूचे नातेवाईक कोणीतरी तिथं प्रवास करत असतील. आणि स्वारगेट बस डेपोवरती काल ज्या पद्धतीची दृश्य दिसलेली आहेत ती बघितल्यानंतर प्रश्न पडतो की या एस टीची अवस्था या राज्यकर्त्यांनी काय करून ठेवलेली आहे. खरं तर या एस टीवरून राजकारण बरंच होतं. म्हणजे या एस टीचं एक आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप गाजलेलं होतं. शरद पवारांच्या घराबाहेर मोर्चे निघालेले होते आणि त्यातून एस टीच्या बाजूनं लढणारे जे लोक आहेत ते आज नेमके कुठे आहेत याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. एस टी जाणून बुजून अशी तोट्यात जावी ही याच लोकांची म्हणजे राजकारणी लोकांची इच्छा आहे का की ज्यांना हे असले खाजगी उद्योग जे आहेत ते जोपासायचेत. आणि बाकी तुम्ही कितीही ठिकाणी फिरलात तरी गावखेड्यामध्ये जेव्हा प्रवास करावा लागतो तेव्हा सर्वसामान्यांसाठी हीच एस टी आधार असते आणि त्या एस टीमध्ये झालेलं हे कुकर्म आहे. म्हणून याच्या संदर्भात तातडीनं उपाययोजना होणं गरजेचं आहे. खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या बसेसची सगळी पडताळणी, बस डेपोची पडताळणी व्हायला पाहिजे. तिथले CCTV, स्वारगेट बस डेपोवरती CCTV होते का? पुण्यासारख्या शहरामध्ये जर CCTV लावून ते काही कामाचे नसतील तर ही यंत्रणा म्हणजे केवळ जनतेच्या पैशांची धुळफेक आहे का हा सुद्धा प्रश्न आहे. लाडकी बहीण आपण म्हणून कितीही प्रचार केला निवडणुकीमध्ये, त्याच्यावरून मतं जरी मिळाली तरी जोपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणीला सुरक्षा देऊ शकत नाही तोपर्यंत या सगळ्याचा काहीही अर्थ नाही आहे. म्हणजे ती जी 26 वर्षांची पीडित मुलगी आहे ती सुद्धा या लाडकी बहीण योजनेसाठी कदाचित अपात्रच ठरू शकली असेल. एकूण तिचं वय बघता ती एका खाजगी कंपनीमध्ये पुण्यात नोकरी करत होती. पुण्यातून ती फलटणला निघालेली होती आणि पहाटे 5:30 वाजता या दत्तात्रय गाडे नावाच्या 37 वर्षांच्या मुलानं तिला फसवून बस डेपोवरती उभ्या असलेल्या बसमध्ये नेऊन बलात्कार तिच्यावरती केलेला आहे. किती भयानक आहे बघा की या राज्याची प्रवासाची सार्वजनिक व्यवस्था ही अशा पद्धतीनं या बलात्कारी लोकांना आपला अड्डा वाटते आहे. आता दत्तात्रय गाडे नावाचा हा जो युवक आहे, ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतोय त्या क्षणापर्यंत जवळपास 48 तास झालेले आहेत. तोपर्यंत तरी अजून तो पोलिसांना सापडलेला नाही आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणा नेमके करते काय? याच पुण्यामध्ये जेव्हा माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघालेला होता आणि त्यावेळी विमान थांबवण्यापासून ते अगदी त्याला पकडण्यापर्यंत सगळी यंत्रणा त्याच्यासाठी कामाला लागलेली होती. मग या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विश्वास देण्यासाठी हा दत्तात्रय गाडे नावाचा युवक हा इतका सराईत आहे का की तो पोलिसांना अजूनही सापडत नाही आहे. याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. आणि हा कोण आहे तर अजित पवारांच्या आमदाराचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं आहे. शिरूरमधलं त्याचं जे गाव आहे त्या गावामध्ये हा युवक जो आहे तो तंटामुक्ती अभियानासाठी सुद्धा उभा राहिला होता. या अभियानाचा सदस्य म्हणून अर्थात तो निवडणुकीमध्ये पराभूत झाला. पण अशा पद्धतीची राजकीय बॅकग्राऊंडसुद्धा त्याला आहे. त्यामुळं पुण्यामध्ये आता नेमकं काय व्हायचं राहिलेलं आहे? कोयता गँगच्या बातम्या तिथं येत असतात. वेगवेगळ्या टोळ्यांची युद्ध जे आहेत ते तिथं चालू असतात. एकमेकांना मारहाण करणे तलवारीने गजाने वगैरे चालूच असतं. आणि आता अशा पद्धतीनं शहरातल्या सर्वात मध्यवर्ती सर्वात प्रमुख डेपोवरती हा प्रकार घडतोय. त्यामुळं जेव्हा आपण ते बिहारची वगैरे उदाहरणं वापरतो त्याच्याऐवजी आता पुण्याच्याच एकूण सुरक्षिततेबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. कारण आता इथं कायद्याचं राज्य आहे की नाही? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तिकडं बीडमध्ये पालकमंत्री व्हायला गेलेले आहेत. पण बीड सुधारण्याच्या आधी खरं तर त्यांनी आता पुणे सुधारून दाखवावं. स्वारगेटवरती किमान अशी व्यवस्था निर्माण करून दाखवावी की जेणेकरून या महिलांना अशा सार्वजनिक ठिकाणी जाणं हे धोक्याचं वाटणार नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? आणि शिवशाही हे नाव किमान काही काळापुरतं तरी आता बंद करून टाका. जोपर्यंत तुम्हाला किमान गरजा आणि किमान सुविधा लोकांच्या पूर्ण करता येणार नाहीत. याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.